माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून मानग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 18 अभिवाचन करत आहे. कुंतलपूरचा राजा चंद्रहास. जैमिनी म्हणतात, जनमे जया नंतर ते दोन्ही श्यामकर्ण प्रवास करत करत पुढे जात असताना चंद्रहासाच्या नगरात प्रवेश करते झाले. ते दिशेनासे झाले तेव्हा सैनिक त्यांच्या शोधात असताना नारदाची स्वारी त्यांना दिसली. त्यांना नमस्कार करून विचारले की दोन श्यामकर्ण अश्व दिसले काय? पार्थाचे ते बोलणे ऐकल्यानंतर नारदाने उत्तर केले की ते अश्व कुंतलपुरात आहेत. तेथील राजा चंद्रहास हा धार्मिक पुरुष, त्याचा कळी काळाच धाक वाटत आहे. आता तुम्ही अश्वांचा नाद सोडा. आता तुमचे श्यामकर्ण अश्व तुम्हास परत मिळणे फार म्हणजे फारच कठीण. यास्तव जास्त काही प्रयत्न न करता निमूटपणे तुम्ही हस्तिनापुरी परत निघून जावे. हे बोलणे ऐकून पार्थ म्हणाला, असा हा मानधर्माला आहे तरी कोण? त्याची जरा आम्हास कथा निवेदन करून सांगाल काय? तेव्हा नारद त्यांना सांगू लागला की पार्था, खूप खूप पूर्वी सुधार्मिक नावाचा एक राजा केरळ देशावर राज्य करीत होता. तो राजा वत्सल असा होता. कालांतराने त्याला एक मुलगा झाला. त्यावेळी मूळ नक्षत्र सुरू होते. पुढे तो राजपुत्र खूप लहान असतानाच त्याच्या बापाच्या राज्यावर परचक्र येऊन त्यास तो मारला गेला. त्याची पत्नी रमणी हिने पतीसह गमन केले. तेव्हा त्या छोट्याशा चंद्रहासाला एका दासीने मोठ्या मायेने वाढवून आपल्याबरोबर कुंतलपुरात नेले. काही वर्षांनी तीही स्वर्गात गेली. त्यावेळी चंद्रहासाने वय अवघे 3 वर्षाचे होते. किती? 3 वर्षाचे. मूळ नक्षत्री जन्म घेतला. त्यामुळे त्याच्या तिन्ही पालकांचा नाश झाला. तो स्वतः अगदी उघडा पडला. पण तो मोठा भगवत भक्त होता. एके दिवशी खेळत असता त्याला एक शाळीग्राम सापडला. त्यावर त्याची इतकी भक्ती बसली की त्याला तो मुळीच विसंबेना. त्यामुळे तो मोठा लोकप्रिय झाल्याने लोकांनीच त्याचा सांभाळ प्रतिपाळ केला. असो, एके दिवशी तो दुर्बुद्धी नावाच्या एका प्रधानाच्या वाड्यात खेळत खेळत गेला. तेथे नुकतेच मिष्टान्नाचे भरपूर जेवण करून ब्राह्मण संतुष्ट होऊन बसले होते. त्यांनी जाते समयी आशीर्वादादाखल मंत्राक्षता घेऊन त्या मंत्र म्हणून झाल्यानंतर चंद्रहासाच्या शिरावर तोच प्रधान पुत्र आहे असे समजून टाकल्या. इतक्यात प्रधान तिथे आला. त्याला ब्राह्मणाने म्हटले, हा चिन्हांकित मुलगा आपला ना? हा खात्रीने महापराक्रमी राजा होईल. ते ऐकताच प्रधान आपल्या मनात एकदम चरकला. हा मुलगा मग खचित आपला घात करून, आपण राजाचा घात करून मिळवलेली दुसऱ्या राजास दिलेली गादी नक्कीच बळकवणार अशी त्याला मनात धास्ती पडली. म्हणून त्याचा ताबडतोब निकाल लावून टाकायच्या उद्देशाने त्याने त्या चंद्रहासाला आपल्या राज्यातील मारेकरांच्या हाती देऊन जीवे ठार मारण्याविषयी आज्ञा केली. तसेच हे कार्य एका घोर अरण्यात जाऊन करा. काम पत्ते झाल्यावर मी तुम्हाला मोठे बक्षीस देईन अशी लालूच सुद्धा दाखविली. मारेकऱ्यांनी त्याला दाट अशा जंगलात नेल्यावर मोठ्या मनोभावाने चंद्रहासाने 40 ग्रामाची प्रार्थना केली. त्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन परमेश्वराने चांडाळाची अवधरची दुष्टबुद्धी पालटवली. मारेकऱ्यांनी चंद्रहासाचे 6वे बोट तेवढे कापून घेऊन त्याला तेथील रानात सोडून दिले व ते बोट प्रधानास दाखवून आपला चंद्रहासाला मारल्याचे खोटे सांगून त्याजपासून लाच प्राप्त करून घेतली. तिकडे रानात छोट्याशा मुलाच्या पायातून एकसारखे रक्त वाहू लागले. तो रडू लागला. तो व्याकुळतेने सारखा भक्त वत्सल नारायणाची करुणा मागू लागला. त्यावेळी त्याचे वय केवळ 5 वर्षाचे. त्याची ती करुणावाणी ऐकून रानातील एक हरिणी त्याच्याजवळ आली. तिने त्याची ती जखम चाटून घेतली. थोड्या वेळाने तिच्या पाठीशी पाठलाग करीत असलेला शिकारी कुलिंड देशाचा राजा तेथे आला. त्याने ते दृश्य पाहून अतिशयच गैर होऊन त्या बालकाची जखम नीट पुसून काढली. आपल्याजवळ एका फडक्याने ती बांधली. हरिणीने मोठ्या प्रेमाने त्या बालकाजवळ तशीच उभी राहिली. तो राजधानी पुत्रिक असल्याने त्याने छोट्या चंद्रहासाला आपल्या राज्यात आणून त्याचे नीट पालन पोषण शिक्षण संस्कार कर्तव्य पूर्ण केले. नंतर विचार करून त्याने मनासी शास्त्रार्थ केला की दत्तक कृत्रिम विकृत सहोदर मुलीचा मुलगा दारापासून झालेला, पती निधनानंतर झालेला, स्वतःहून आलेला क्षत्रज पौत्र जसे एकूण 10 प्रकारचे पुत्र धर्मशास्त्रात सांगितलेत. किती?
10 प्रकारचे पुत्र असतात. कोणकोणते? दत्तक, कृत्रिम, विकृत, सहोदर, मुलीचा मुलगा, दारापासून झालेला, पती निधनानंतर झालेला, स्वतःहून झालेला, क्षत्रज, पौत्रज, एवढे 10 प्रकारची मुलं. त्यातील धर्मपत्नीच्या उदरी आलेला पुत्र हा श्रेष्ठ समजावा, पण तो नसल्यास बाकीच्या नावापैकी कोणताही एक त्याच्या ऐवजी चालतो, असा विचार करून त्याने त्यास आपल्या राजवाड्यात आणून आपली राणी मेघावतीच्या स्वाधीन केला. तिला त्या हरिभक्ताचा स्पर्श होताच तिच्या उरी वात्सल्याचा पाना फुटला. ती अतिशय तृप्त आणि सुखी झाली. राजाने एक सुमुहूर्त पाहून त्याचा नामकरण विधी ब्राह्मणाकडून करून त्याने नाव चंद्रहास असे ठेवले. त्या दिवसापासून त्याच्या त्या राज्यात दुर्भिक्ष असे कधी लाभले नाही. सारी प्रजा अत्यंत सुखी झाली. चंद्रहास 7 वर्षाचा झाल्यावर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याला विद्या शिकविण्यास आरंभ केला. पण हरी या एका नावाशिवाय तिसरे अक्षर ओळखण्यास तो तयार नव्हता. त्यामुळे कोपून एक दिवस गुरुजींनी त्याला ताडण केले. त्याच्या देहाकडे संचार झाला आहे असे राजास कळविले. ते ऐकून राजास फार वाईट वाटले. मग पुत्र प्रेमाने त्याने चंद्रहासाचे शिक्षणच बंद केले. पुढे 8व्या वर्षी त्याने चंद्रहासाचे मौंजीवंदन करवले. ते झाल्याबरोबर तो वेद म्हणू लागला. तो धनुर्वेदात निष्णात असल्याचे त्यास आढळून आले. पुढे लौकिकाकरिता गुरुजीकडून त्याने 64 कला 14 विद्या शिकून घेऊन यात प्रावीण्य मिळवले. काही वर्षाने तो तारुण्यात प्रवेश करता झाला. पार्थ म्हणाला, ते हे नारद म्हणे, अशा अत्यंत हरिभक्त चंद्रहासाला मी केव्हा पाहिन असे झाले. नारद म्हणाला, आपण चंद्रहासाची कथा अजून संपली कुठे? अजून पुढेच तर ती ऐकण्यासारखी. पार्थ म्हणे, मग ती संपूर्णपणे आम्हाला निवेदन करता का? अध्याय 53 ते 59 मध्ये चंद्रहास दृष्टबुद्धी प्रधानाचा जावाई होतो. कथा आपण ऐकूया. तेव्हा नारद त्यास म्हणाला, चंद्रहास जेव्हा 15 वर्षाचा झाला तेव्हा तो आपल्या पित्याजवळ भोपाळास जिंकण्याची आज्ञा मागू लागला. तेव्हा पिता त्याला म्हणाला, जे कळी काळास सुद्धा जिंकणारे आहेत अशा राजास तू एकटा एवढ्या लहानशा सैन्याने कसा काय जिंकशील? तू त्यांना फक्त वासुदेवाच्या प्रतापाने जिंकू शकशील. तरी सांगतो ऐक. कुंतलेश्वराच्या दुष्टबुद्धी नावाच्या प्रधानाने माझे पूर्वीचे फार मोठे सर्व राज्य जिंकून फक्त 100 गावं मला ठेवली आहेत. अशा अनेक राज्यांनी मला आज पायतो पिढीले आहे. पण तुझी कीर्ती ऐकून ते सर्व आता शांत झाले. हे वडिलांचे भाषण ऐकून चंद्रहास दिग्विजयास म्हणाला, त्याची केवळ कीर्ती श्रवण करीताच सर्व राजे कारभार घेऊन त्या शरण येऊ लागले. चंद्रहासाने सुवर्ण मोती यांचे अनेक गाडे भरून खंडणी आणली. आपले 100 औक्षणी सैन्य तयार केले. तो अशा तऱ्हेने कीर्ती व धन प्राप्त करून परत येत असताना त्याला त्याचे वडील सामोरे गेलेच. आईने पंचारती वळून त्यास औक्षण केले. तेव्हा तो माता पित्यांना वंदन करून म्हणाला, तुम्ही लक्ष्मीनारायणासारखे आहात. तुमच्याच प्रसादाने मला या सर्व विजय प्राप्त झाला. अशा तऱ्हेने चंद्रहास पराक्रम, नम्रता, भक्ती अशा त्रिगुणांनी सर्वांचाच लाडका झाला, लाडका झाला. नंतर सुमूर्त पाहून राजाने चंद्रहासास राजगादीवर बसवले, राज्याभिषेक केला. त्या प्रसंगी त्याने सर्वांना मोठमोठे दाने दिली. सर्वांस अतिशय आनंद झाला. चंद्रहासाने सर्वांना एकादशी व्रत करण्याचा सांगितले. एकादशी व्रत चांगल्या प्रकारे चालविण्यासारखी सुस्थिती त्याने अगोदर निर्माण केली. ही गोष्ट इतर राजांनीही स्वतःच्या ध्यानात आणली. खाणे पिणे, वस्त्र प्रावरण, शिक्षण, कला, विद्या, उद्योग इतक्या गोष्टीत आनंद करून सोडल्यावर मग आपल्या आरोग्याकरिता एक दिवस उपोषण, परमेश्वर ध्यान कोण बरे करणारा नाही. पुढे एके दिवशी चंद्रहासाचा पिता त्याला म्हणाला, मी प्रतिवर्षी 1 लक्ष सुवर्णमुद्रांची खंडणी राजा कुंतलेश्वरास देत असतो. त्याच्या दुष्टबुद्धी नावाच्या प्रधानालाही मला द्रव्य द्यावे लागते. त्याच्या निम्म्याने त्याच्या पत्नीला द्यावे लागते. इथून 60 योजनेअंतरावर कुंतलपूर आहे. गालव पुरोहितही तेथेच राहतो. आपले सगळे द्रव्ये गालवाकडे मला पोहोचावे करावे लागते. तू एवढी खंडणी त्याच्याकडे ताबडतोब पाठवून दे. त्या दुष्ट प्रधानाच्या अगदी वाटेला सुद्धा तू जाऊ नकोस. पित्याला बरे वाटावे याकरिता चंद्रहासाने ठरलेली रक्कम सेवकाबरोबर लगेच पाठवून दिली. त्या सेवकाच्या गळ्यात
विष्णू भक्ताची विरुद्धे पाहताच दुष्टबुद्धी त्यांना म्हणाला, तुम्ही हे काय मंगळ घातले स्वतःच्या गळ्यात? तुम्ही आमच्या राजाच्या मरण्याचे चटूक करीत आहात असे वाटते. तेव्हा अशोकाने एकादशी व्रताचे महात्मे त्या प्रधानाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण दुष्टबुद्धीने ते न ऐकता उलट त्या सेवकांनाच त्याने जेवायस बोलावले. अर्थातच एकादशी असल्यामुळे सेवकांनी ते जेवणाचे आमंत्रण नाकारले. त्यामुळे अनावरत क्रोधास चढून दुष्टबुद्धी प्रधानाने त्यांना बंदीत टाकले व राज्याची आज्ञा घेऊन कुलिंदावर स्वारी करण्यास आपले सैन्य घेऊन तो निघाला. निघतेवेळी त्याची मुलगी विषया हिने त्याला स्वारीचे कारण विचारले, परंतु तिला मुळीच काहीच उत्तर न देता तो प्रधान तसाच पुढे ससैन्य स्वारीला निघून गेला. त्याला कुलिंदाचा राजा पुत्रासह सामोरा गेला असताना दुष्टबुद्धी त्याला टोचून म्हणाला, तुम्हाला हा पुत्र कधी आला झाला बरे? राजाने उत्तर दिले, हा मुलगा प्रत्यक्ष आमचा नाही. मी एकदा शिकारीला गेलो त्यावेळी तेथे या दुःखाने विळत होता, त्या रानात सापडला. याच्या पायाला 6 बोट होती, परंतु कुणीतरी दुष्टात्म्याने दुर्बुद्धी मनात धरून त्याचे 6वे बोट कापून घेतले. हो, हा माझा एक स्वयंपुत्र मोठा भक्त आहे. प्रधानाच्या कानावर शब्द पडताच त्याला अतिशय भय वाटले. त्याची खात्री पटली. काही वर्षापूर्वी आपण जो बालक चांडळाच्या हाती मारायला दिला तोच हा तरुणी होय. युवक हा राजा होईल असे त्यावेळी सांगितलेले ब्राह्मणाचे वचन तर खरे झाले. आता हा माझा गुगण माझ्याही धन्याचा अपार करून आपल्या जनक पित्याचे राज्य जिंकून आपल्या हाती घेतल्याविना राहणार नाही. मग माझा मदन उर्फ सुनीळ पुत्र काय करेल बरे? सबब ब्राह्मणाचे निदान भविष्यार्थ खोटे पडायला हवे यासाठी काय करावे? त्याने पुष्कळ विचार करून विष प्रयोगाचे साधन करायचे ठरविले. कुंदिलातच फितुरी करून राजास विष चारून मारावे ही कल्पना त्याला मनातले मनात पार जिरवून टाकावी लागली. कारण ते सर्व शहराचे शहरच हरिभक्त परायण झाले होते. म्हणून ते कृत्य आपल्या कुंतलपुरात उरकावे असा विचार करून तो चंद्रहासाला म्हणाला, तू माझे एक गुप्त कार्य केले पाहिजे. एवढे मोरबंद पत्र माझा मुलगा मदत याला देऊ नये, ते फार महत्वाचे. या गोष्टीसाठी चंद्रहासास रुकार मिळताच दुर्बुद्धी प्रधानाने एक पत्र तयार केलं. त्यात त्याने लिहिलं, मदना तूच स्वाती असो. हे पत्र तुझ्याकडे आणणारा चंद्रहास नावाचा मुलगा तरुण, रूप, विद्या, कुलगोत्र वगैरे विचार न करता विष दिजे. राजास यासंबंधी कळविण्याचे काहीच कारण नाही. जास्त वेळ लावू नये, कार्य झटकन उरकून घ्यावे असो. हे पत्र घेऊन 4 सेवकांचं चंद्रहास त्वरेने कुंतलपुराला निघाला. निघताना त्याला रस्त्यात एक गाय वितरा दिसली. तो शुभशकून पाहून चंद्रहासास फार मोठा आनंद झाला. तो कुंतलपुराजवळ आला. त्याला तेथे एक सुंदर क्रीडोद्यान दिसले. ते उद्यान अगदी नवनंदनासारखे होते. त्यात लहान मोठे वृक्ष लतांनी नटलेले अनेक सुंदर जलाशय होते. त्याला मोठ्या संख्येने हंस पोहत क्रीडा करीत विहरत होते. वृक्षांवर कोकिळ, चंडळ, सारिका मंजूळ आवाजात गात होत्या. वृक्षावर खाली मोर, मयुरी होत्या. जमिनीवरील मयूर आनंदाने नृत्य करीत होते. त्या जलाशयाच्या आसपासच्या जमिनीवर हिरव्या मऊ लुसलुशीत दुर्वांकुराचे अनेक प्रकारचे गालिचे तयार करून दुतर्फा सुवासिक सुंदर फुलांनी भरपूर सुमधुर फळांनी ओथंबलेली खूपच झाडे होती. फणस, जांभळ, आम्र, बिल्व, निंब, गोरख, आंबली, कर्णफुलं इत्यादी मोठाले वृक्ष दाट छायेचे होते. त्यांच्या खाली काही ठिकाणी तर सिंह, वाघ, लांडगे, तरसे, चित्ते, रानरेडे, बैल, गेंडे इत्यादी जनावरांच्या विस्तीर्ण बनावट गुंफा होत्या. कुंतलपुरातील नगरातील हर हुन्नरी नरनारींच्या कारागिरीचे प्रदर्शन एका विस्तीर्ण जाळीदार राजवाड्यात उत्तम प्रकारे मांडलेले असून त्याची नीट व्यवस्था पाहण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमलेले असत. थोडक्यात काय तर क्रीडावन म्हणजे कुंतलपूरचे अप्रतिम असे वैभव. त्याचा संपूर्ण परिघ 8 कोसाचा. ते क्रीडावन पाहून चंद्रहासास मनामधून अत्यंत आनंद झाला. त्याने एका सरोवरात स्नान करून हरिपूजन केले, कंदफळं खाल्ली, थोडी विश्रांती घेतली. तो 2 प्रहरी समयी एका बेल वृक्षाच्या छायेखाली शांतपणे झोपी गेला. त्या क्रीडावनात त्या दिवशी राजकन्या चंपक मालिनी, राज्याच्या प्रधानाची कन्या विषया दोन्ही आपल्या दासींसह जलक्रीडा करावयास आल्या होत्या. त्यांनी प्रथम विवस्त्र होऊन जलक्रीडा करण्यास आरंभ केला. लता, फुले, फळे,
मुलींनी स्वरांगास लावलेली सुवासिक उत्तरे फुटणे यांचा सुवास त्या उद्यानात सर्वत्र दरवळू लागला. इतक्या त्या तारुण्याच्या वयात पदार्पण केलेल्या मुलींपैकी प्रधान कन्या विषयाचे लक्ष त्याच उद्यानात दूरवर असलेल्या चंद्रासाकडे गेले. अतिशय मोह कशा त्याला पाहताच प्रधान कन्येस जलाशयातच कामोद्भव झाला. त्याबरोबर ती जलाशयामधून वरती आली. आपले अंग वगैरे पुसून तिने दासी करवी अतिशय आकर्षक अशी शृंगार भूषा करून घेतली. ती पाण्यात पोहल्यामुळे थकली होती. तेव्हा तिने चंद्रहासापासून थोड्याच अंतरावर एक पुष्पशया तयार करून त्यावर ती प्रधान कन्या आडवी झाली. तेव्हा तिचीच समवयस्क असलेली राजकन्या तिला केवळ खिजविण्यासाठी थट्टेने म्हणाली, विषये तू अशी या पुष्पशयेवर फार वेळ निजू नको ग. विषयाने विचारले, का बरे? तशी राजकन्या म्हणाली, चंपकमिलीने तिला म्हणाली, येथे एक चंद्रासारखा सुंदर भोगी पुरुष येऊन तुला पाहिल. तू चंद्रिकेसारखी सुंदर, तुला तो पटकन आकर्षून घेईल. ती बघ तिकडे वृक्षाच्या पानांच्या शयेवरून सरी काही मदनाचे आलाप काढीत असून मयूर मदाने धुंद होऊन नाचत, ही वेळ ठीक नाही, उठ. तेव्हा विषया चंपक मालिनीला थट्टेने म्हणाली, अगं राजकन्ये, माझ्या इतकेच तुला इथे गोड वाटणारे संकट आहे. मग तरी कशाला भिव बरे? आपण दोघी मिळून त्या भोगी पुरुषाला चांगला पिळून काढू. अशी थट्टा मस्करी करण्यात काही वेळ गेल्यावर त्या सर्व स्त्रिया हसत खिदळत राजवाड्यात परत जायला निघाल्या. पण विषया चंद्रहासाच्या मोहात गुंतल्यामुळे मुद्दामच त्यांच्याकडून मागे राहिली. मग ती हळूच पायातील नुपुरे काढून घेऊन चंद्रहासाजवळ गेली. त्याच्या त्या सुंदर रूपाकडे कामातूर झालेल्या लोचनाने पाहू लागली. तिला मदनाने पूर्णपणे ग्रासले होते. ती मनात म्हणाली, आता मी येथे यांच्याजवळ झोपू का? प्रधान कन्या बारकाईने त्याच्या सर्व अवयवाकडे वस्त्राकडे पाहू लागली. असे पाहता पाहता त्याच्या शैल्याच्या एका टोकाला गाठ दिसली असल्याचे तिला आढळले. तेव्हा ती आपल्या मनात विचार करू लागली, गाठ याने स्वतःच दिली असेल का? काय याला या अगोदर विवाह झाल्यामुळे पत्नी असून किंवा अन्य देशीच्या माझ्यासारख्या एखाद्या कामातूर मुलीने याला जाळ्यात पकडून आपल्या आठवणीची ती गाठ मारून ठेवली नसेल? मग त्याच्या आणखी जवळ जाऊन आपल्या मनाचे धैर्य करून अगदी हळुवार हाताने त्याला न कळेल अशा रीतीने शैल्याच्या पदराची गाठ सोडली. त्यात काय बांधले पाहू लागली. तिच्याच वडिलांचे आपल्या मुलास पत्र होते हो. तिने ते झटकून वाचले. त्या क्षणी तिला मोठा हर्ष झाला. आपल्या मनात म्हणाली, माझ्या वडिलांना माझ्या लग्नाची केवढी काळजी. रूप, वित्त, कुल, गोत्र, विद्या, पराक्रम असा कोणत्याही विचार न करता यास 20 दिजे हा माझ्या संपत्तीचा तोच मालक होईल. काळ वेळ न पाहता, जास्त वेळ न दवडता राजाला न कळवीत कार्य ताबडतोबच उरकून घे. वा वा बाबा वा, मी तुमची सहज जन्माची ऋणी राहीन. बाकी गडबडीत बाबांच्या हातून केवढी चूक झाली पा. विषया असे माझे नाव लिहिता लिहिता त्यांनी हे अक्षर खाल्ले. त्यामुळे केवढा आपण अनर्थ होणार आहे. हा माझा लाडका प्रेकर उगीच मारला जाईल ना. नको ग बाई, तू विचार सुद्धा. आता आपण ती चूक सुधारली पाहिजे. तिने पटकन नथीने आपल्या नेत्रातील काजळ काढून पत्रातील 20 शब्दापुढे या शब्द लिहून पुरा केला. ते पत्र पुन्हा घडी करून ठेवले. लगेच तिला मोहरबंद शिलेची आठवण आली. म्हणून तिने त्यावरील लाख होते ती बागवानाच्या घरामागे जळत असलेल्या कचरा पातळ्यावर पातळ केली व वडिलांच्या अंगठीचीच दुसरी आवृत्ती अशी अंगठी तिच्या हातात आता सुद्धा घातलेली होती. तिने ते पत्र मोहरबंद केले. त्या सुंदर तरुणाच्या शैल्याच्या टोकाकडे होते तेच बांधून ठेवले. तेथून ती आपल्या सख्यांकडे पळत गेली. लगेच सायंकाळच्या सुमारास चंद्रहासाचे मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. अर्थातच राजापेक्षा प्रधानच श्रेष्ठ असल्यामुळे प्रधानपुत्राकडे चंद्रहासाची योजना झाली. तेथे वधूवरांची दुष्टादुष्ट होताच ओळख पटली. असो, चंद्रहासाने मग मोठ्या गंभीरपणाने सर्वांचे कुशल कळवून आपण बरोबर आणलेले पत्र मदनात दिले. म्हटले, हे पत्र आपण एकांती वाचून आपल्या वडिलांनी त्यात लिहिलेले गुणकार्य लवकरच करावे अशी आपल्याला पितृआज्ञा. हे ऐकून मदन म्हणाला, माझे मन अवधूत शुद्ध. त्यात भगवत भक्त पितृ मातृ सेवक श्रेष्ठ पराक्रमी असा सखा समोर असल्यावर मी आणखी दुसरा एकांत पाहिन तर मग चोर ठरेल. हे माझे संभाषणे पवित्र सदहेतूचे असे बोलून तो सर्वांसमक्ष मोठ्याने पत्र वाचू लागला. संपूर्ण पत्र वाचून झाल्यावर तर मदनास आत्महर्ष झाला. विषयेचे सुख मुख
कमलिनीप्रमाणे खुलले, तथापि सल्ला घेतल्याखेरीज काही करणे इष्ट नव्हे अशी प्रथा असल्यामुळे त्याने तेथे उपस्थित सर्व सभाजनास विचारले. तेव्हा त्या सर्वांनी थोडा वेळ परस्पराशी विचार करून आपल्यापैकी एक पोक्त सभासदांच्या तोंडून सभेत मत जाहीर केले की प्रधानजीच्या म्हणण्याप्रमाणे विषयीचा विवाह चंद्रहासाबरोबर ताबडतोब करून टाकावा. प्रधानजी तिकडे विशेष निकटीच्या कामामध्ये गर्क होते. त्याशिवाय त्याने इतके महत्त्वाचे पत्र इतक्या थोडक्यात मुळीच लिहिले नसते. शिवाय मूर्तही पण अत्यंत लवकरचा असेल. आता कुलशील बाबतीत वराची परीक्षा घेऊ नये असे जरा चमत्कारिक लिहिले आहे हे खरे, पण एकतर राजकुमार चंद्रहासाची कीर्ती साम्राज्यभर. शिवाय प्रधानजींनी तेथे संपूर्णपणे शांतपणाने विचार केला असलाच पाहिजे. पण राजाला का कळवू नका हे वाक्य मात्र चमत्कारिक काय. पण राजकन्या चंपक मालिनी हीच असा हा चंद्रहासासारखा सुंदर राजपुत्र वरील अशी प्रधानजींना नक्कीच मनातून भीती वाटली असेल. ही बरोबर सुद्धा आहे. तेव्हा या सभेचे अगदी स्पष्ट मत आहे की विषयाला अगदी वेळ न गमवता राजपुत्र चंद्रहास याला वर निश्चित करून विवाहप्रसंगी आपणच कन्यादान करून अर्पण करावे. तेव्हा लागोलाग त्याच सभेत राजज्योतिषी बोलविण्यात आला. त्याला अगदी नजीकचा मुहूर्त विचारण्यात आला. ब्राह्मणाने हस्तकर पादतल सामुद्रिकाचा अतिशय सूक्ष्म विचार करून म्हटले, वधूवरांना 3रा व 11वा गुरु शुक्र शुभ असून आजच अतिशय सुमुहूर्त असा योग्य आहे. तो साधल्यास सर्वोत्कृष्ट फल प्राप्त होते. हे ऐकून मदन व त्याची आई त्यांना बहुत संतोष झाला. मदनाच्या आईला पण आपल्या पतीच्या पत्राचा सभाजनांप्रमाणे अर्थ वाटला होता. तिने सुवासिनी स्त्रियांना बोलावून घेऊन लगेच विषया चंद्रहास या नियोजित वधूवरांना मंगलस्नान घालण्यास सांगितले. त्यानंतर लग्नविधीप्रमाणे सर्व कार्य आटोपताच सुमुहूर्तानंतर पाठ धरून ओम पुण्याहम वचनाने त्यांचे शास्त्रविधीप्रमाणे थाटात लग्न लावले गेले. त्या प्रसंगी मदनाने कन्यादान करून वर पूजा केली. लक्ष्मीनारायण संतुष्ट होत असा आशीर्वाद दिला. वधूवरांनी होमहवन करून वसिष्ठ अनिरुद्धीसह सप्तऋषींचे दर्शन घेतले. पुढचा विधी पण यथाक्रम पूर्ण झाला. मंगलनादे भोजनादी प्रकार होऊन वधूवरांनी शांतपणे भेट झाली. अशा प्रकारे तो विष्णुभक्त चंद्रहास दूरबुद्धी प्रधानाचा जावई झाला. पहा श्रीहरीची घटना किती अगाध. त्याला विष दिजे अशी पितृआज्ञा असता स्वतः त्याच्या मुलीच्या हातून विषया असे लिहून घेऊन श्रीरूपी अमृत त्या आपल्या भक्तास श्रीहरीने दिले. याची खबर तिकडे चंदनावर टास प्रधानांना मुळीच कळाली नाही. यापुढे त्यांना म्हणी नारद सांगता, पार्था तिकडे दुर्बुद्धी प्रधानाने चंद्रहासाला तसे पाठवून दिल्यानंतर कुलिंद राजास बेड्या ठोकावल्या. त्यास कारागृहात ठेवून प्रजेत चरण्यास सुरुवात केली. तो प्रधान देवाचा इतका द्वेष करी की त्याला त्या कुलिंद देशात शिवालय, मठ, तळी, विहिरी, उपवने, उद्यान इत्यादी बांधलेली अगदी आवडत नसत. म्हणून त्याने जेथे होते त्याचा विध्वंस केला व आपल्या अत्यंत जुलबी लोभातल्या सेवकाला कुलिंदावर देखरेख करायला सांगून तो स्वतः आपल्या कुंतलपुराला चालता झाला. कुलिंद देशातील प्रजा त्या प्रधानाने केलेल्या अनवंतवित छळामुळे देश सोडून चालती झाली. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण कृष्ण दर्शनाने चंद्र प्रसादास धन्यता बघूया. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.